मॉर्निंग मित्रांनो. तर आता मस्तपैकी आहे बघा, पाऊस पडलाय सगळं. आताशी ऊन पडलंय, रात्रीभर पाऊस होता. आणि मग आज काय करायचं ॲडव्हेंचर म्हणून मग आज चूल पेटवायला घेतली. पण सरपण ओला असल्यामुळे चूल काय पेटाना थोडे प्रयत्न चालू आहेत हिचे बघा. त्याचे मस्तपैकी प्रयत्न चालू आहेत, पण चूल काय पेटाना. एकच लाकूड एवढं आहे ना, ते चांगलं आहे. बाकीचे सगळे ओली लाकडं आहेत. पेटव किती प्रयत्न केला तरी लाकडं पावसामुळे थोडीशी ओली झाली होती, म्हणून काय चूल पेटत नव्हती. म्हणून मग काय केलं, घरात एक मोठं लाकूड होतं ते काढलं आणि मग त्यांनी तोडायला चालू केलं. म्हटलं याने तरी चूल पेटल म्हणून मग हे लाकूड तोडून मग परत सरपण केलं आणि मग चूल पेटवायला घेतली. मग ते लाकूड घातल्यानंतर हे बघा चूल पेटली आणि मग त्यांनी त्याच्या भाकरी चालू केल्या. पेटलंय की हे काय, हे बघा पेटलं बघा मस्तपैकी भाकरी चुलीवरच्या. खरं तर गॅस पण आहे, पण गॅस तर रोज नको म्हणून मग आज चुलीवरचं करायला घेतलंय. हो, जमतंय का स्वयंपाक, जमतंय? हा, कसं वाटतंय चुलीवरचं? आता माय लय त्रास होत असेल. बघ कुठं चालली ती, कशी आहे भाऊ, मला भाजायला लागले. भाकर उभी राहायला पाहिजे काय, असलं उगाच जाळात पडली पार, त्याला काय मजा. मग मस्तपैकी चुलीवरती भाकरी केल्या आणि मग नंतर चुलीवरतीच भाजी देखील केली. पण चुलीवरती भांडी ठेवायची म्हटलं की ती खालून काळे होतात, मग त्याला माती वगैरे लावायला लागते, नाहीतर मग ते सगळी भांडी काळे होतात. तसं गॅसवरती काही टेन्शन राहत नाही काळं व्हायचं. आणि हे बघा सरपण थोडं आणखीन ओला राहिलंच, त्याच्यामुळं ते सारखं विजायचं, त्यामुळे ते सारखं पेटवायला लागायचं. आणि ते फुकणे ना, त्या फुकण्याने फुकून ते परत पेटवायला लागायचं. थोडं पहिल्या दिवशी त्रास झाला, पण नंतर प्रॅक्टिस झाली आणि नंतर सरपण पण वाळलेलं मिळालं. मग चूल चांगली पेटायला लागली आणि मग इथून पुढं सगळा स्वयंपाक चुलीवरच करायला चालू केलं. मस्तपैकी चुलीवरचं खाल्लं आणि मग बाकीची काही कामं होती पेंडिंग आपली ती केली. आणि मग मस्तपैकी रानामध्ये JCB खुदाई चालू होती, मग ती पाहायला गेलो. तर संध्याकाळ झाली होती आणि आम्ही ही माझी बायको, आम्ही दोघं मस्तपैकी रानात फिरायला आलो होतो. मागं सनसेट तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. आणि तुम्हाला अजून एक मागं सनसेट आणि तुम्हाला चंद्र पण दाखवू शकतो मी. थांबा, हा आहे बघा, कुठे हा बघा, इथं चंद्र आहे, माझ्या बोटापाशी चंद्र आहे. असा हा निसर्ग इकडे अनुभवायला मिळतोय. खरंच खूप मस्त आणि मजा चालू आहे. हे तर आहेच रानात वगैरे फिरणं. आणखीन बाकी काय मजा हे तुम्हाला पुढं दिसेलच. बघा आता काय चाललंय, चुलीसाठी सरपण. इथं मागं सगळं सरपण दिसतंय. तेव्हा ती एक लाकूड काढलंय, मी एक लाकूड घेतलं आणि मस्तपैकी आमचं सरपण चालू चुलीला. चुलीवर जमतोय का स्वयंपाक? होय हो. मग लय नको बाद झालं, थोडं आणत जाऊ, काही इथंच राहू देईन, लागेल तसं घेत जाऊ. चला. हा बघा आमच्या घरासमोरून दिसणारा सुंदर असा सनसेट. चूल पेटवली. काय करायचंय का? वांग्याची भाजी चालू आहे चुलीवरती स्वयंपाक मस्तपैकी. चला, थोडीफार मदत करायला लागेल. दिवसभर तिने मदत केली. येतील बघ. इकडे स्वयंपाक चालू होता, मग तिकडे धारा काढायचा टाइम झाला होता, म्हणून मग भावाला म्हटलं थांब मी ट्राय करतो, मला जमतंय का धारा काढायला. म्हणून मग मी पहिल्यांदाच धारा काढायला चालू केलं. सगळं पाणी वापरायचं का? बघू कसं आहे. थोडं वरती बस, थोडं वरती बस. पुढे इकडे. हां, नाही दिसला पण पाहिजे ना. ए पिल्या, बस का? बस. काय पाणी देऊ होतो? हात दोन पाणी देऊ मला. पाणी ओतून दिल्या ते नंतर असते. पिळ अंगठ्याने पिळ, वरतून पिळायचं ना. अंगठा दाबायचा. हां, मायला नाही हो का धरायचं. इकडे बघ, असं वाट धरायचं, असं ह्याच्या दोन्हीच्या मध्ये वाट. बघ, हां, इकडच्या बोटाने जमतंय ह्या बोटाने. हा, जवळ ये बरं धरा. इकडे ना, व्हिडिओ मध्ये पण आलं पाहिजे. जमतंय बाबा. काही दिवस पहिलं मामाच्या इकडे केलं होतं. आईला बोट जायची ना का एवढे कामातून. हा, जमतंय का? जमतंय. पण तू कवर आता हे अर्धी बादली बुरुस्तोवर का? मग आईला पाय दुखायची काम आहे बाबा ही. त्यामुळे म्हणलं याला स्टूल वगैरे काय आहे का? जमतंय.
आणि संपलेलं कसं याच्या आधी काढली होती कधी? हा मामाच्या गावाला चालू आहे. मग पहिले शिकलेलो शाळेत असताना. हा मी पण लहानपणी मामा इकडे असतानाच. आता नाही, आता एवढी सवय नाही ती. तर नशीब गायले शांत आहे. हा काय 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 गायचे काय गायात ना लात मारतात. पाय पाय दाबून ठेवावे लागतात ना. हम्म. जरा अयो कंबर काढ बाबा. सवय नाही ना. मी तिकडं धारा काढूच तोवर हिने इकडं मस्तपैकी चुलीवर वांग्याची भाजी बनवली होती आणि चपात्या बनवायला परत चालू केल्या होत्या. आता चपात्या चालू आहेत. फुगली हो चपाती. अजून फुगव बरं. येईन का फुगवाय? फुगू फुगू बघू किती फुगती. हे बघा सगळ्यात जास्त माझा आवडणारा पदार्थ ज्वारीच्या पापड्या. पण हे काय होतं गॅसवर भाजता येत नाही, त्यामुळे मस्तपैकी चुलीवरती ना भाजायला जमतात. त्याला हार लागतो असा राख, त्याच्यावरती ते चांगल्या भाजतात, नाही ते गॅसवर सगळं जुळून जातात. हे फक्त गावालाच खायला मिळेल. कारण कसं आहे, पुण्यात जर चूल पेटवली आणि आजूबाजूच्या घरात जर दूर गेला तर झालं परत. त्यापेक्षा आपलं गावाकडे चूल मस्तपैकी पेटून व्यवस्थित खायला मिळते. त्याच्यामुळे मस्तपैकी गावरान खाऊन पिऊन व्यवस्थित चालले. मस्तपैकी संध्याकाळी सगळे एकत्र येऊन जेवण केलं आणि हे संध्याकाळी परत काम होतं मुरघास बनवायचं. म्हणजे मका जी होती ती कट करून त्या बॅगेत भरून ठेवायची. ही खरं तर पावसाळ्याची तयारी आहे, ही तयारी चालू होती. असं करत करत दिवस संपला.